कळलं ना. आपला अंडू पांडू येड्यावानी कशी गाडी बांगवायची, बांगडून बांगडून उडला, त्याला महत्व नाही भावनो. दिस इज व्हॉट रायडिंग इज. म्हणजे एकाही गाडीला येणारे जाणारे 40 गाड्या, आता सकाळी 50 होत्या, आता 40 आहेत. एकाही गाडीला त्रास न होता 60-70 ची स्पीड मेंटेन करून आपलं फ्लो चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये. आज आपण आता निघालो आहे बोरगिरी साईडला, म्हणजे बोरगिरीला. आणि आपण सगळे आता 45 पीपल आहे, आपण 40-45 रायडर आहेत आपण टोटल. आणि इथं नाश्ता सेंटर आहे मागं, तिथं थांबलेलो आहे नाश्ता सेंटरला. गाडी लावलेली आहे इकडं आणि बाकीच्या आपल्या सगळ्या गाड्या अशा लाईनीशी तिथं लागणार. की स्कूटी घेतो मी पुढं थोडं वेळ, इकडं मिसतं आणि आपले मोरे शेठ, रामराम, असा सगळा विषय. आता करू नाश्ता वगैरे करू, दाखवतो तुम्हाला पुढचा सीन सगळा. स्टे ट्यून, बाय बाय. इकडं आपले ॲडमिन लीडर इकडं आणि पूर्ण लाईनअप आपल्या तिकडं माग आहे, पूर्ण क्रू येतोय. इकडं सगळा विषय एक 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 असा सगळा विषय आजचा. टोटल 50 बाईक्स आहेत, 50. अरे काय तुमचा रिव्ह्यू? फुल पब्लिक बाय. सगळा पब्लिक आपला आलेला आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळा पब्लिक आपला आलेला आहे इथं. आता आपण सगळ्या बाईक्स इथं लागलेल्या आहेत, निम्मे येतात. हॅलो हॅलो. अरे मला कपडे काढताना घेतो. निम्म्या बाईक्स इथे, निम्म्या बाईक्स बाहेर आहेत आणि आपला सगळा पब्लिक आतमध्ये. अशा प्रकारे आपली आजची ही राईड सुरू झालेली, परत थांबली. सगळे मेंबर्स आपले जॉईन होतात ते मागं. पूर्ण असा लाईनअप आहे आपला आजचा. टोटल 50 बाईक्स आहेत. इथून पुढून त्या अशा मागोपर्यंत सगळी आपली गँग आहे. चला, अशा प्रकारे थांबायचं होतं काय, जरा साईन अंडरस्टँड करायला थोडा टाईम जाईल आपल्याला, पण होईल हळूहळू. मी क्लास खाली घेतो म्हणजे नाही जाणार नाही. 6 आरामात. एवढं पब्लिक आलंच नव्हतं खेळमध्ये कधी, माहिती आहे. चाचा थोड़ा बाद में रुक के बात करिए ना, बीच में रास्ते में क्यों रुके हैं? हमको दिक्कत हो रहा है जाने को. कोई बात नहीं, काय विषय नाही. आता आपण आले भावना चास मध्ये आणि पूर्ण चास आहे ना बाईकने आता ब्लॉक होणार आहे. R15, N160, ड्यूक. भावांनो, प्लॅन असा आहे की आता आपण निघालेलो खेडमध्ये, खेडमधून निघालेलो आहे आणि आपण आता चाललोय शंभूला, म्हणजे बोरगिरीला चाललोय. पण जाता आता शंभू ट्रेक कव्हर करायचा आणि त्याच्यानंतर मग पुढे जायचं, असा प्लॅन आहे.
केवढं पब्लिक आहे, मस्करी नाही भावांनो. एवढं पब्लिक ह्या रोडला या स्पीडला चालवायचं म्हणजे मस्करी नाही. आपण उतरलोय आता शंभूला. मागच्या वेळी जिथं आलतं तिथं सगळं पब्लिक आपलं जमा झाले. लेट्स गो भाई. 5 मिनटं थांबलो होतं इथं. फोटो घ्यायचा आहे, ग्रुप फोटो, आणि मग वरती जायचं आहे शंभूला. जमा झालं. आणि व्हॉट्सअप आज या ठिकाणी आपण शंभू त्या ठिकाणाहून आलेलो आहे. या ठिकाणी त्या ठिकाणावर या ठिकाणीवर आलोय. अरे अपने क्लब का नाम तो फायर खड़ोबाच्या नावाने चलो चालू करो. मग जायचं करू. पॉइंट आहे अजून पुढे भरपूर आहे. रात्री 12 वाजता आपण आलोय. और कुछ परत एकदा शंभूला. इकडून जाणार आता डायरेक्ट बोरगिरी. बडबड चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. स्त्रियांसाठी तू ठरव काय करायचं. नाही दुष्काळात गेला असेल. 72 700 रुपये दिले आमच्या घरी. वाजवता नाही बोललो असतो. भजन बोलणार नाही. माऊली तुम्ही म्हणला आम्ही मागणार. एखादी लोक तुमच्या मला आम्ही बोलणार तेवढं एकच जास्त नाही. हा आपल्याला किती नको भजन नको. 3.5 गेला ना 2-3 झाडं घेऊन आपण आता बसलोय शंभूच्या पायथ्याला. जॅकेट काढून बाकीचे पोरं सगळे आता ते वरती ते जमले थांबलेत. निम्मे थोडेसे खाली आलेले आहेत. आम्ही दोघं पोचलोय, खाली बसलोय. बरे रामराम बोल काहीतरी. काय म्हणतो? कसं वाटलं मॉब बघून, ग्रुप बघून? भारी वाटलं. हां भारी वाटलं. अवन तुम्हाला सांगा कसं वाटलं आपलं ग्रुप बघून. आता लवकरच डायरेक्ट आता बोरगिरीला पोहोचणार आपण थोड्या वेळाने. सगळं झालं पण हर्ष काय अजून भेटला नाही. हर्ष काय भेटला नाही. हर्षला बघू आपण. हर्ष ग्लोज आणणार आता. A few moments later. आता आपण बोरगिरीच्या थोडं जवळ आलेलो आहे. तरी अजून एक 10-15 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला. एक 3-4 किलोमीटर आहे, 4-5 किलोमीटर. रोड खराब असल्यामुळे आपली जरा स्पीड कमी आहे. पोहोचू आपण थोडं
म्हणजे पॉटहोल्स वगैरे आणि अंडर कन्स्ट्रक्शन वर्क वगैरे ते कधीपासून आपण मागच्या वेळेस आलं तर ते पण होतं काम चालू, तसंच काम चालू आहे अजून पण. त्यावेळेस जिथं आलेलो आपण भावांनो तिथं 4 व्हीलर पार्क केली ती, आता 2 व्हीलर पार्क करायची. लेट्स गो बडी, लेट्स गो बडी. अबे माँ की ओला ओला है ये, ओला ओला. कर दो इधर पार्क. भावांनो पुन्हा एकदा भोरगिरीला आपण आता आलोय. सगळ्या बाईक्स अशा पार्क झालेल्या आहेत आपल्या. इकडं मोरे, इकडं असं स्काय बघा ना भाई, कसं आभाळ कसं वाटतं. इकडं वरती जायचं आपल्याला, तुम्हाला तर माहितीच आहे कुठं जायचं आहे, काही विषय नाही. चला स्टे ट्यून्ड. चलो जवळ आहे, जवळ आहे, लय जवळ आहे. तो आज या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चाललोय. मागच्या वेळेसप्रमाणे परत आपण बोरगिरीवरती त्याच रूटने आलेलो आहे, त्याच्यामुळे ते काही दाखवलं नाही. बाकीचे पोरं दर्शन घेऊन खाली गेले. आम्ही आलो, यश आतमध्ये, मी चाललो. ओम नमः शिवाय. चला One eternity later. नाव सांगा तुमचं एक. माझं नाव सात्विक सीताराम पाटे. तुझं? माझं नाव सुहास बाळूबाने. हा पंढरी फडके आहे आपल्या गावात. तुमचा लीडर गोटे खेळले लीडर तुमचा गोटे खेळणे का नाव सांग मित्र. शुभम. शुभम. तुम्ही सगळे क्या बोलेंगे हम अरे तू कौन है कहाँ से आया है अरे बता दे हमको बता दे कौन है कहाँ से आया है बता दे कौन है तू कहाँ से आया है हम किडनैप करके लाए समझे क्या थोडं माग माग माग. लेट्स गो भाई, चल ब्रदर चलो. चलो लेट्स गो भाई, हियर वी गो. बाय बाय बोरगिरी. कैसा है विषय.
पब्लिक जमा झाले, सगळे बघते ते, सगळे पब्लिक हँग. वैभव शेठ हुंडारे त्यांनी ओळखलं नाही मला, ठीक आहे काही विषय नाही, तर ओळखणार पण नाही काय अशा गेटअपमध्ये. आजी भेटेल आपल्याला. चल हे बघा आजी, आजी आलो आलो. तर आता आपण वाडा गावामधून पुढे निघालोय. आजीला भेटलो, 1-2-3 मित्र पण भेटले आपल्या गावामधले, त्यांना भेटलो आणि मग आता आपण घराकडे निघालोय. आता आपण पोहोचलो चासकमान डॅमला. तुम्ही बघू शकता आपल्या उजव्या साईडला चासकमान डॅम असा नजारा आहे. आपण आत वळले, आपण थांबू शकत नाही इथं, उशीर झालेला आहे सगळ्यांना रिटर्नला. स्पीड अप बाय स्पीड अप. सिंगल लाईन, यस ब्रो, सिंगल लाईन. कीप लेफ्ट, कीप लेफ्ट, सिंगल लाईन. लेट्स गो, सिंगल लाईन. भावांनो, डिसिप्लिन जे म्हणतात ना, जे राईड करताना जे डिसिप्लिन आहे ना, दिस इज व्हॉट डिसिप्लिन. कळलं ना? म्हणजे एकाही गाडीला येणाऱ्या जाणाऱ्या 40 गाड्या, आत्ता सकाळी 50 होत्या, आता 40 आहेत. एकाही गाडीला त्रास न होता 60-70ची स्पीड मेंटेन करून आपला क्रू चालू आहे. आता पुढे बस असल्यामुळं सगळ्यांना ओव्हरटेक करता येत नाही आणि 1-2 जण गेले तर मग ते प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बसवाल्याला थोडं सगळे साईडला करून मग ओव्हरटेक मारणार. मार्शल्स येणार पुढं, मार्शल्स आले पुढं इंडिकेट करणार की काय डिसिजन घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार मग पुढे सीन चालणार. बाकी सगळे रायडर प्रत्येक साईन सिम्बॉल स्टॉप, हा साईन आहे सिम्बॉल, स्टॉपचा साईन आहे, त्याच्यामुळे सगळे थांबले. बसवाल्यांनी जागीच गाडी थांबवली. सो आपण बाहेर निघू शकतो आता, असा विषय आहे तो. काय करायचं, स्लो डाऊन. बघितलं, याला म्हणतात डिसिप्लिन, रूल्स आणि ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. कळलं ना? आपला आंडू पांडू येड्यावानी कशी गाडी बांगवायची, बांगून बांगून रोडला, त्याला महत्व नाही भावांनो. दिस इज व्हॉट रायडिंग इज विथ क्रू. आपण आता खेडमध्ये पोहोचलोय. तर डिसिजन कसं होतं त्याच्यावर डिपेंड करतं. चल